करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 24वे माझ्या वडिलांचा मृत्यू. फर्ग्युसन कॉलेजमधल्या आठवणी सांगता सांगता माझ्या घरातल्या कित्येक हकीकती सांगावयाचे तसेच राहून गेले. त्या सांगितल्याखेरीज पुढील घडामोडीचे अनुसंधान लक्षात यावयाचे नाही. माझे धाकटे चुलते दिनकर विनायक ह्यांना 1910 साली मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृत विषयामधली पहिली जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळून ते डेक्कन कॉलेजात दाखल झाले हे मागेच सांगितले. त्यांनी प्रिन्सिपल बेन ह्यांच्या आकर्षणामुळे पुढे संस्कृत विषय सोडून दिला आणि BAच्या परीक्षेला इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेतले. तथापि BAच्या परीक्षेत त्यांना फर्स्ट क्लास काही मिळू शकला नाही. सेकंड क्लास ऑनर्समध्ये 1914 साली ते BA पास झाले. त्यावेळची एक गमतीची गोष्ट सांगण्यासारखी आहे. दिनू काकांचा BAचा निकाल ज्या दिवशी लागावयाचा होता त्या दिवशी ते होते सासवडला आणि मी होतो पुण्याला. परीक्षेचा निकाल त्यांना तारेने कळविण्यासाठी त्यांनी मला 12 आणे देऊन ठेवले होते. त्या दिवशी BAचा निकाल जसा लागणार होता तसा दुसऱ्या LLBचा निकालही लागणार होता. निकाल पाहण्यासाठी दुपारी 1 वाजता ज्ञानप्रकाश कार्यालयात गेलो. हल्ली पुण्यात जेथे प्रभात चित्रपटगृह आहे तेथे पूर्वी किबेवाडा होता. त्यात त्यावेळी आर्यभूषण छापखाना आणि ज्ञानप्रकाश कार्यालय होते. पुढे हा किबेवाडा जळून गेल्यामुळे आर्यभूषण, ज्ञानप्रकाश ह्या संस्थांनी फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आमराई कॅम्पमध्ये स्वतःच्या मालकीची दगडी इमारत बांधली. किबेवाड्याच्या लाकडी दरवाजावर युनिव्हर्सिटीच्या परीक्षा पास झालेल्यांच्या नावांचा कागद चिकटवला जात असे. मी ज्यावेळी तेथे गेलो तेव्हा दुसऱ्या LLBला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांचा एक छापील कागद दाराला ढकवलेला तेथे मला दिसला. BAच्या विद्यार्थ्यांच्या नावांचा कसलाही कागद तेथे मला आढळला नाही. विश्वविद्यालयाच्या परीक्षेचा निकाल पाहण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. वस्तुतः दुसऱ्या LLBच्या विद्यार्थ्यांच्या नावांचा जो कागद दाराला चिकटवलेला होता तो त्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांचा कागद होता. त्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावांचा नव्हता. पण ही गोष्ट काही माझ्या लक्षात आली नाही. मला वाटले की तो LLBच्या निकालाचाच कागद होता म्हणून मी तो वाचू लागलो. तो त्यात DG जोशी असे नाव मला आढळले. DG म्हणजे दामोदर गोविंद जोशी, हे सासवडचे रहिवासी आणि माझे भावे स्कूलमधील मास्तर. ते 10 वर्षे दुसऱ्या LLBला बसत होते तेव्हा त्यांचे नाव त्या छापील यादीत पाहून मी आनंदाने टणकन उडीच मारली. अरेच्चा, झाले आमचे जोशी मास्तर एकदाचे वकील, मी उद्गारलो आणि तसाच मागल्या पावली पोस्टात पळत पळत गेलो आणि त्यांना अभिनंदनाची सासवडला तार ठोकून पुन्हा किबेवाड्याकडे परत आलो. थोड्या वेळाने BAच्या आणि LLBच्या निकालाचे कागद दारावर फडकले. पाहतो तो माझे चुलते दिनू काका सेकंड क्लास ऑनर्समध्ये पास झालेले होते आणि जोशी मास्तरांची सालाबादप्रमाणे LLBच्या परीक्षेत आपटी खाल्लेली होती. त्यावेळी माझ्या मनाची जी काय कुचंबना झाली असेल तिची कल्पनाच केलेली बरी. दिनू काका BA झाले म्हणून मी आनंदाने बेहोश झालो होतो. कारण आमच्या अत्रे कुटुंबातले ते पहिलेच BA होते आणि जोशी मास्तर वकिलीची परीक्षा नापास झालेले असताना पास झाल्याची त्यांना आधीच तार पाठवण्याचा जो आपण गाढवपणा केला त्याबद्दल लाजेने मी अर्धमेला होऊन गेलो होतो. बरे, दिनू काकांनी तारेसाठी दिलेले 12 आणे मी जोशी मास्तरांच्या तारेसाठी खर्च करून टाकलेले होते. त्यामुळे दिनू काका परीक्षा पास होऊनही त्यांना तार पाठवावयाला मजजवळ पैसे नव्हते. काय करावे ते कळेना. तेव्हा घेतले देवाचे नाव आणि बसलो. झाले स्वस्थ. म्हटले काय व्हायचे असेल ते होऊ द्या. तिकडे सासवडला माझ्या तारेने खूपच धमाल उडवून दिली. जोशी मास्तर वकील झाल्याबद्दल गावभर पेढेवाटीत सुटले आणि ज्या अर्थी माझी तार आली नाही त्या अर्थी आपण BAत नापास झालो असलो पाहिजे असे वाटून दिनू काका डोक्यावरून पांघरून घेऊन दुपारपासूनच झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी सासवडला जेव्हा ज्ञानप्रकाश गेला तेव्हा ह्याच दृश्याची उलटापालट झाली. दिनू काका गावभर पेढेवाटीत सुटले आणि जोशी मास्तर तोंड झाकून जे झोपी गेले ते 8 दिवस घरातून बाहेर पडलेच नाहीत. त्यानंतर पुढे 1-2 वर्षे जेव्हा जेव्हा मी सासवडला जाई तेव्हा तेव्हा जोशी मास्तर समोरून येताना दिसले रे दिसले की मागल्या मागे मी सुंबाल्या करी. दिनू काका BA झाल्यानंतर भावे स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून राहिले.
सरकारी नोकरीचा त्यांना मनापासून तिटकारा होता, पण माझ्या वडिलांच्या आग्रहामुळे ते पुण्यातील मिलिटरी अकाउंट्स खात्याच्या वरिष्ठ अधिकारी निवडण्याच्या परीक्षेला बसले आणि पहिल्या 5 नंबरात ते निवडून आले नि 150 रुपये पगारावर त्यांची रावळपिंडी येथे निवडणूक झाली. थोड्या दिवसांनी ते रावळपिंडी येथे कामावर रुजू झाले. तेथे कोणा फ्रेंच गृहस्थांची नि त्यांची गाठ पडली आणि त्यांच्याजवळ फ्रेंच भाषेचा त्यांनी अभ्यास केला, इतका की ते पुढे फ्रेंच भाषेचे अध्यापक झाले. रावळपिंडी येथे दिनूकाकांनी 1.5-2 वर्षे मोठ्या कष्टाने काढली. सरकारी नोकरीत आणि मिलिटरी अकाउंटसारख्या रुक्ष खात्यात त्यांचे मन रमण्यासारखे नव्हते. त्यांनी एक दिवस आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि छत्तीसगड संस्थानांपैकी सिरगुजा नावाचे एक संस्थान आहे, त्या संस्थानच्या राजपुत्राचे शिक्षक म्हणून 200 रुपये पगाराची नोकरी त्यांनी पत्करली. सिरगुजा संस्थानात जाण्याचा रस्ता अत्यंत बिकट होता. शेवटी हत्तीच्या पाठीवर बसून जंगलांमधून आणि नद्यांमधून जावे लागे. राजपुत्राचे शिक्षक म्हणून दिनूकाकांची राजवाड्या शेजारी एका स्वतंत्र बंगल्यात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि दोन्ही वेळचा शिधा त्यांना राजवाड्यातूनच येई. हे सगळे इत्थंभूत वर्णन जेव्हा दिनूकाकांनी माझ्या वडिलांना पत्र लिहून कळविले, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सरकारी नोकरी आपल्याला आगाऊ न कळवता त्यांनी एकदम सोडली, याबद्दल त्यांना वाईट तर वाटलेच, पण आपला धाकटा भाऊ हा एका राजपुत्राचा शिक्षक झाला, हे पाहून तर त्यांची कल्पनाशक्ती भलत्याच भराऱ्या मारू लागली. एक दिवस हा दिनू त्या संस्थांचा दिवाण होईल, हे तुम्हाला मी आज सांगून ठेवतो, असे आम्हाला ते मोठ्या आत्मविश्वासाने सांगू लागले. पण आपल्या भावाच्या वैभवाचे माझ्या वडिलांनी मनात रचून ठेवलेले हे सर्व मनोरे त्यांच्या आकस्मिक मृत्यूने मध्येच धुळीला मिळाले. 1917च्या डिसेंबरमध्ये आमच्या कुटुंबावर आलेल्या त्याच भयानक आपत्तीची मी आता हकीकत सांगणार आहे. पुण्यामध्ये रामनारायण अमरचंद आणि चतुर्भुज बालमुकुंद ह्या दोघा मारवाडी धनिकांनी पुणा बँक स्थापन केलेली होती. ह्या बँकेत 1909 सालापासून माझे वडील 500 रुपये पगारावर अकाउंटंट म्हणून काम करीत होते. त्याखेरीज बँकेची कायदेविषयक जी सर्व कामे असत ती तेच पाहत असल्याने त्या बँकेचे मॅनेजर नसतानाही ते जवळजवळ सर्वाधिकारीच बनले होते. प्रत्येक महत्त्वाच्या कामी बँकेचे दोन्ही मालक माझ्या वडिलांचा सल्ला घेत. सदर बँकेच्या दक्षिण महाराष्ट्रात काही शाखा होत्या. ह्या शाखा तपासण्याच्या कामावर पुढे माझ्या वडिलांची नेमणूक झाली, त्यामुळे ते एकसारखे फिरतीवरच असत. 1916 साली त्या बँकेचे एक मालक रामनारायण अमरचंद ह्यांच्यावर पैशांच्या बाबतीत विश्वासघात आणि अफरातफर केल्याबद्दल फौजदारी फिर्याद होऊन त्यात त्यांना 1.5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्या शिक्षेवर मुंबई हायकोर्टात अपील गुदरण्यात आले. ह्या अपिलाच्या कामाची सर्व व्यवस्था माझ्या वडिलांकडे सोपविण्यात आली. त्यासाठी त्यांना सॉलिसिटर्सना आणि बॅरिस्टरांना भेटण्यासाठी वारंवार मुंबईला चक्रा माराव्या लागत. रामनारायण अमरचंद ह्यांना 1.5 वर्षांची शिक्षा झाली, ती जणू काही आपल्या स्वतःलाच झाली, अशा भावनेने माझ्या वडिलांनी शेवटपर्यंत खटला लढविण्यासाठी आपल्या जीवाचे अक्षरशः रान करून घेतले आणि त्याचा परिणाम व्हावयाचा तोच झाला. रात्रंदिवस प्रवास, जागरणे, जेवणाची आबाळ आणि डोक्याला चिंता ह्या जंजाळाने माझ्या वडिलांची प्रकृती एकदम ढासळली आणि 6 महिने त्यांनी अंथरूण धरले. 6 फूट उंचीची त्यांची धिप्पाड आकृती संग्रहणीच्या विकाराने अगदी अस्थिपंजर होऊन गेली. माझ्या जन्माच्या सुमारास पायाच्या विकाराने पोलीसमधली नोकरी सोडून ते मुंबईहून परत आल्यानंतर एवढे आजारी कधीच पडलेले नव्हते. तशी त्यांची प्रकृती अत्यंत काटक आणि मजबूत असे. संसाराचा सारा भार वर्षानुवर्षे छाती ठोकपणे शिरावर वाहणारा करता माणूस एकदम आजारी पडून हतबल झाल्यानंतर कुटुंबातल्या बाकीच्या माणसांना काय वाटते, त्या दारुण यात्रांचा अनुभव प्रथम त्या काळात मला आला. तथापि 6 महिन्यांच्या आजारानंतर जेव्हा वडील उठून बसले आणि घरात हिंडू फिरू लागले, तेव्हा कुठे आमच्या जीवात जीव आला. महिनाभरात त्यांची प्रकृती पुष्कळ बरी झाली आणि ते कामावर जाऊ लागले. तथापि मुंबईचे अपिलाचे काम अद्याप संपलेले नव्हते, म्हणून पुन्हा त्यांच्या मुंबईच्या खेपा सुरू झाल्या. मुंबईच्या खानावळीतल्या अन्नामुळे
आपले पोट बिघडून आपल्याला संग्रहणीचा विकार जडला अशी माझ्या वडिलांची समजूत असल्याने ते मुंबईला गेले म्हणजे स्वतः हाताने स्वयंपाक करून जेवत. पुढे काही दिवसांनी आमचे मूळ गाव जे कोढीत, तेथे प्लेग झाला. तेथे माझे चुलत चुलते नरहर चिंतामण हे कुलकर्णीपणाचे काम पाहत होते. त्यांना प्लेग होऊन ते झटकाफटकी मरण पावले. ती बातमी कळताच माझे वडील पुण्याहून धावत गेले. मग ते पोहोचण्यापूर्वीच नातेवाईकांनी नरहरींचा अंत्यविधी उरकून टाकला होता. मृत्यूसमयी घरात ते एकटेच असल्याने त्यांची सारी चीजवस्तू अन पैसा अडका चोरापोरांनी पळवून नेला होता. अत्यंत व्यथित अंतकरणाने वडील परत पुण्याला आले. मृताचे 12व्या-13व्या दिवसाचे सर्व संस्कार ओंकारेश्वरावर जाऊन वडिलांनाच करावे लागले. त्यावेळी नदीवर थंड पाण्यामध्ये त्यांना पुष्कळदा आंघोळी कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांना हिवताप सुरू झाला आणि पुन्हा त्यांनी 1 महिनाभर अंथरूण धरले. त्यातून बरे होऊन पुन्हा ते कामावर जाऊ लागले नाहीत. तोच त्यांच्या मुंबईच्या वाऱ्या पुन्हा सुरू झाल्या. पण त्यानंतर मात्र आम्हाला त्यांच्याबद्दल चिंता वाटू लागली. आजारामुळे त्यांचा स्वभाव अत्यंत संतापी आणि चिडखोर बनला होता. बारीक सारीक कारणावरून ते आमच्या अंगावर धावून येत. आईशी तर खेकसल्या वाचून बोलतच नसत. एकदा दोनदा तर त्यांच्या हातचा प्रसादही तिला बिचारीला खावा लागला. त्यांच्या स्वभावात एकदम असा चमत्कारिक बदल का व्हावा हेच आम्हाला उमगेना. अखेर शनिवार 22 डिसेंबर 1917 हा दिवस उजाडला. त्या दिवशी अगदी सकाळीच उठून वडील मुंबईला निघून गेले. मी झोपलो होतो, त्यामुळे जाण्यापूर्वी मी त्यांना पाहिले नाही. तो सारा दिवस मी घरातच बसून होतो का कोण जाणे, पण त्या दिवशी मला विलक्षण उदासवाणे वाटत होते. ज्या सरदार पुरंदरांच्या वाड्यात आम्ही राहत होतो त्या वाड्याच्या उंबरठ्यावर अत्यंत विषण्ण मनस्थितीत बसून मी सारी संध्याकाळ काढली. रात्री 10:30च्या सुमारास पुणे बँकेतून एक नोकर घाईघाईने घरी आला आणि मुंबईस माझे वडील अत्यवस्थ असल्याचे त्याने आम्हाला सांगितले. त्याबरोबर मी आणि माझे मधले चुलते भाऊजी धडक टांगा करून पुणे स्टेशनवर गेलो आणि मुंबईत जाणारी शेवटची गाडी कशीबशी गाठली. वडील किती आजारी असावेत ह्याची आम्हाला कल्पना नव्हती. सबंध रात्र आगगाडीत आम्ही दोघांनी जागून काढली. सकाळी बोरीबंदरवर पोहोचलो. मुंबई शहरात आम्ही दोघेही नवखेच होतो. कुणाला तरी विचारून आम्ही व्हिक्टोरिया केली आणि क्रॉफर्ड मार्केटपासून जवळच असलेल्या लोहार चाळीत गेलो. पुणे बँकेच्या मुंबई शाखेची कचेरी तेथे होती. आमच्याजवळ सामान काहीच नव्हते. व्हिक्टोरियावाल्याला भाडे देऊन आम्ही भीत आत गेलो. बाहेरच्या अंगाला एक खोली होती. तेथे खुंटीवर वडिलांचे लाल पागोटे आणि पांढरा लांब अंगरखा टांगलेला पाहून थोडासा धीर आला. कोपऱ्यात त्यांची छत्री आणि पडशीही आम्हाला दिसली. 2 मारवाडी कारकून बैठ्या मेजावर पलीकडे काहीतरी लिहित बसले होते. आम्ही दारातून आत येताच अनोळखी दृष्टीने ते आमच्याकडे बघू लागले. खुंटीवरल्या पगडीकडे नि अंगरख्याकडे हात दाखवून मी विचारले, "कुठे आहेत हे?" त्यावर मारवाड्यांपैकी एकाने हलक्या आवाजात मला विचारले, "तुम्ही कोण?" "मी त्यांचा थोरला मुलगा," मी उत्तरलो. "नि हे त्यांचे धाकटे भाऊ." त्यावर दुसरा मारवाडी हात वर उडवीत निर्विकारपणे उद्गारला, "गेले ते." मला काही बोध होईना. मी चाचरत विचारले, "कुठे?" तेव्हा पहिला मारवाडी दीर्घ सुस्कारा टाकून म्हणाला, "वारले ते काल 4 वाजता." माझ्या चुलत्यांनी एकदम हंबरडा फोडला. मी ओक्साबोक्शी रडू लागलो. सारे ब्रह्मांड उलटे सुलटे होऊन भोवताली फिरते आहे असे मला वाटले. कुठे जावे, काय करावे, कोणाला सांगावे काही कळेना, काही उमजेना. असे काहीतरी अचानकपणे होईल याची कल्पनासुद्धा मनाला पूर्वी कधी शिवली नव्हती. समोर मख्ख चेहरे करून ते 2 मारवाडी कारकून बसले होते. त्यांच्यासमोर तशा स्थितीत आम्ही रडत तरी किती वेळ बसणार. चुलत्यांचे दुःख इतके अनावर झाले होते की माझा शोक आवरून त्यांचे सांत्वन करणे आधी मला भाग पडले. दुःखाचा पहिला भर ओसरल्यानंतर वडिलांच्या मृत्यूचा तपशील मी त्या दोघांना विचारला. त्यांपैकी एकाने सारी हकीकत जशी घडली तशी सांगितली. पुण्याहून ते कल्याणला येईपर्यंत वडिलांची प्रकृती ठीक होती, पण तेथे आल्यावर त्यांच्या पोटात एकदम कळ उठली. बोरीबंदरला गाडी येईपर्यंत ती एकसारखी वाढतच गेली. तेथून कसेबसे ते लोहार चाळीमधल्या कचेरीत येऊन पोचले. त्यानंतर त्यांची शुद्धच गेली. कर्मधर्म संयोगाने त्यांचे एक जुने मित्र
डॉक्टर नरसू दामोजी हे सहज त्यांना भेटायला तेथे आले होते. त्यांनी औषधोपचार केले, पण त्याचा काही उपयोग न होता 4 वाजता त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यानंतर त्यांचे ऊर्ध्वदेहिक त्यांच्या कचेरीमधल्या 4 मारवाड्यांनी त्यांना सोनापुरामध्ये नेऊन ताबडतोब उरकून टाकले. बोलून चालून व्यवहारी माणसे पडली ती कशाला भावनेच्या भानगडीत पडताहेत की मृताचे अंत्यसंस्कार त्याच्या पुत्राच्या किंवा त्याच्या आप्तांच्या हातून झाले पाहिजेत. अखेरच्या घटकेला वडिलांची नी आपली गाठ पडली नाही. त्यांच्या शरीराला आपले हात लागले नाहीत आणि एखाद्या बेवारशी माणसाप्रमाणे तिराईत मारवाड्यांनी त्यांची विल्हेवाट लावून टाकली. या विचाराने आम्हा दोघांना त्यावेळी जे अपरंपार दुःख झाले त्याचे शब्दांनी कसे वर्णन करता येईल. वडिलांचे सारे कपडे नी चीजवस्तू त्यांच्या उपरण्यात बांधताना आमचे अश्रू आम्हाला अनावर झाले. ज्या जागेवर वडिलांचे अवसान झाले त्या जागेला नमस्कार करून अत्यंत व्यथित अंतकरणाने हुंदके देत देत आम्ही तेथून बाहेर पडलो. माझ्या आईचे एक भाऊ सदुमामा खळदकर हे 7 रस्त्यावरच्या पोस्ट ऑफिसाबाहेर पत्रे लिहिण्याचे काम करीत. त्यांच्याकडे आम्ही गेलो तर त्यांना ह्या गोष्टीची गंधवार्ताही नव्हती. त्यांनी आम्हाला बिराडी नेऊन आळेबळे 2 घास खायला घातले आणि दुपारच्या गाडीने पुण्याला आमची रवानगी केली. पुण्याला आम्ही पोहोचण्यापूर्वीच वडिलांच्या मृत्यूची बातमी घरी कळून हल्लकल्लोळ झालेला होता. आम्ही परत आल्यानंतर एकच हाहाकार उडाला. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.